हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मस्त झणझणीत चमचमीत अशी पावभाजीची रेसिपी। तर पावभाजीची रेसिपी करण्यासाठी काय काय साहित्य लागतं तर चला बघूया। पावभाजीची रेसिपी करण्यासाठी मी इथे 2 टोमॅटो, 2 बटाटे, 1 बीट, गाजर, 2 शिमला मिरची आणि 1 फ्लॉवर वापरलेला आहे। ह्या भाज्या आपण छान अशा कट करून घेऊया। बीटाने रंग खूप सुंदर येतो, त्याच्यासाठी एकच बीट मी वापरत आहे। भाज्या जाडसर चिरल्या तरी चालतील, आपल्याला त्या कुकरमध्ये शिजवायच्याच आहेत। त्याच्यासाठी आपण आधी कुकरमध्ये 2 चम्मचभर तेल टाकून घेऊया आणि सर्व भाज्या टाकून घेऊ। इथे मी हिरवे वाटाणे सुद्धा 1 वाटीभर टाकत आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी आणि अर्धा चम्मचभर हळद एवढं आपण टाकून सर्व मिक्स करून कुकरला 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत आपण शिजवून घेऊया। चार ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर बघू शकता आपल्या भाज्या छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत। त्याला आपण आपल्या चमच्याच्या साहाय्याने स्मॅश करूया। छान असं स्मॅश करायचं आहे, त्याच्याने पूर्ण भाज्यांचा अर्क पाण्यामध्ये उतरला जाईल। आता आपण फोडणी देऊया। त्याच्यासाठी मी 2 चम्मचभर तेल, 1 चम्मचभर तूप, अर्धा चम्मचभर बटर वापरलेला आहे। 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे मी इथे वापरत आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आपण कांदा टाकून घेऊया। कांदा छान असा लालसर कलर येईपर्यंत परतून घेऊ। कांदा छान शिजला गेला की त्याच्यामध्ये आपण 2 बारीक चिरलेले शिमला मिरची टाकूया। शिमला मिरची तेलाबरोबर छान असे परतून घेऊ। त्यानंतर आता आपण मसाले टाकूया। चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच हळदी पावडर आपण आधीही टाकली आहे, त्या अंदाजे आपण मीठ आणि हळदी पावडर टाकणार आहोत। लाल तिखट 4 चम्मच, मी इथे 4 चम्मच वापरत आहे झणझणीत होण्यासाठी। तुम्ही त्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त असं करू शकता। त्यानंतर जे मसाले आपण टाकले ते छान असे तेलामध्ये परतून घेऊ। 1 चम्मचभर मी इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे। अद्रक लसूणची पेस्टही त्यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊया। त्यानंतर 2 चम्मचभर पावभाजी मसाला इथे वापरत आहे। पावभाजी मसाला टाकल्यानंतर छान असं परतून घेऊया। मसाले जळू नयेत यासाठी आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि छान असे मसाले शिजून घेऊया। खूप मसाल्यांनी छान असा रंग आलेला आहे, मस्त असा लालसर रंग येईल। त्यानंतर आपण ज्या भाज्या शिजवून घेतल्या आहेत त्या आपण सगळ्या टाकून घेऊया आणि टाकता आपण स्मॅशही करायचे आहेत, जेणेकरून त्याचा थिकनेस होत जाईल। चमच्याच्या साहाय्याने आपण सगळ्या भाज्या परत एकदा स्मॅश करून घेऊ आणि स्मॅश झाल्यावर 5 ते 10 मिनिटं आपण छान असं शिजवून घेऊया। आपल्या आवडीनुसार आपण कन्सिस्टन्सी ठेवू शकतो। मी इथे थोडंसं पातळ केलेलं आहे आणि छान असं शिजवून घेऊया। 1 चम्मचभर वरून बटर टाकलेलं आहे आणि छान असं उकळी येऊन दिलेलं आहे। बघू शकता किती छान आणि मस्त असा कलर आलेला आहे। आपली रेसिपी झणझणीत अशी तयार झालेली आहे। खूप मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत आपली पावभाजीची रेसिपी तयार झालेली आहे।
जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.